छोटा मेकअप आहे. मम्मा डोसा जास्त आहे का? कसा मेकअप करतात? बापरे, असं करतात? काय खाते तुम्ही दोघे? कोणाला देते चॉकलेट तू? तुला. मला देते. थँक्यू. तू खा, माझ्याकडे आहे. तू खा. हाय. मम्मा हे दे तुला तुला. मम्मा हे दे तुला. थँक्यू. थँक्यू. मी खाऊ हे? दादा आला, दादाला देऊ? तुला देते. तुला देते? हे बघ. दादाला दिलं तू? हां, थँक्यू. ये मी. कसं आहे दादा? गोल. गोड आहे? छान आहे? गोल. आवडलं तुला? गोड आहे? संपलं का खाऊन लाडू? आणि चॉकलेट अनहेल्दी असतं ना, अनहेल्दी खाते तू. मम्मा डोसा जास्त आहे का? काय म्हणतोय? डोसा. मोठा डोसा. डोसा हेल्दी असतो. हो, मी पण खाते. तू खाते? काय हवंय लाडूला? मेकअप? पण तू खूप छोटे, कशाला मेकअप लागतो तुला? तो माझा छोटा मेकअप आहे. छोटा मेकअप पाहिजे तुला? हा. मला पण पाहिजे. कोण घेणार आहे तुला मेकअप? पप्पा. पप्पाने घेतला मेकअप तुला? हा. बापरे, प्रिन्सेसचा घेतला? हा. आल्यावर दाखवायचं. दाखव कसं आहे. छान 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 गिफ्ट मागवलंय पप्पानी. हा. वाव, गिफ्ट मागवलं तुला? हा. करायचं. काय काय केले आज? किती खेळले दिवसभर? आणि ते घरात पसारा इतकं केलंय, कोण उचलायचं? नाही उचलणार. नाही उचलला? कोणी केला इतकं पसारा? मी. चला हेल्प करा मम्माला. चला. नाही पाणी पिते. मग मेकअप मी पप्पांना सांगणार मेकअप द्यायचा नाही मग लाडूला. नाही मला पाहिजे. मग चल हे पसारा उचलू लाग मम्माला. ओके. नमस्कार मंडळी, लाडू पिडू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 2 लहान मुलांना सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. आणि त्यात सकाळपासून दोघांना TV दिला नव्हता, तर दोघांनी हे असं एवढा पसारा करून ठेवला आहे घरात. मोस्टली सॅटर्डे संडे सुट्टी असते मला, त्याच्यामुळे स्क्रीन टाईम पूर्ण अवॉइड करायचाच प्रयत्न करत असते. आणि सकाळपासून हे दोघे इतकं खेळत होते. घरात सगळे बॉक्समधले खेळणे खाली ओतून ठेवलेत. हे सगळं आवरायला मला बराच वेळ लागला, पण ठीक आहे. स्क्रीन पाहण्यापेक्षा हा पसारा केलेला कधी पण चांगला. उचलायला थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे, तेवढं चालणारच. त्यात हे दोघे असल्यामुळे पसारा खूप जास्त करतात. लाडू तरी एका खेळण्याबरोबर खेळत बसेन, पण श्रीहरी सगळे बॉक्स खाली काढतो. पण मी असे हे बॉक्समध्येच खेळणे भरून ठेवले आहेत, जेणेकरून त्यांच्या हाताला येतील. मी काही कामात असले तर स्वतः हाताने बॉक्स खाली काढतात आणि त्यांना जे पाहिजे ते खेळणे घेऊन मग खेळत बसतात. सगळा पसारा आता उचलून झालेला आहे. तर ह्याच्या खाली काय लाडूचं स्कूटर खेळायचं सुरू आहे. थोड्या वेळासाठी मला एकटीलाच बाहेर जायचे होते. हे दोघे खेळत बसले होते, पण म्हटलं चला पटकन बाहेर जाऊन येते. लाडूच्या पप्पांना सांगितलं होतं या दोघांच्याकडे लक्ष ठेवा, मी लगेच जाऊन येते. पण श्रीला समजल्यावर थोडंसं त्याचे टँट्रम सुरू झाले होते. चल इकडे. चल इकडे. हां. लहान मुलांप्रमाणेच या प्लांट्सची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर हे सुकून जातात. आता हे गार्डनिंगचं वगैरे सगळं काम लाडूचे पप्पाच पाहत असतात. आणि इथं त्यांचं आता हे झाडांना नीम पावडर टाकायची सुरू होती. नीम पावडर टाकल्यावर झाडांना बरेच फायदे होतात. जसं की मातीमध्ये जे बॅक्टेरिया वगैरे असतात ते झाडांना काही हानी पोचवत नाहीत. नाहीतर कधी कधी असं होतं की कुंडीतच झाड, सगळं आपण पाणी वगैरे टाकतोय पण ते झाड एकदम
सुकून जातं. ते सुकू नये, काही होऊ नये झाडांना म्हणून हे नीम पावडर वापरत असतो. आणि कधी कधी कुंडीत मातीत फंगल सुद्धा तयार होते, त्यासाठी नीम पावडर ही खूप फायदेशीर ठरते. आणि ही मस्टर्ड केक पावडर खत म्हणून वापरतो. यांनी झाडांना चांगले पोषण भेटते आणि झाडांची ग्रोथ सुद्धा चांगली होते. कोणतंही काम करत असले तर या दोघांना खूप क्युरियोसिटी असते. लगेच गॅलरीमध्ये आले आणि पप्पा आम्हाला पण पावडर टाकायची आहे झाडांना म्हणून हातात एवढ्या छोट्या हातात पावडर घेऊन प्लांट्सला ते देत होते. प्लांट्सला पावडर टाकून या दोघांना खूप आनंद झाला होता. लाडू आणि श्रीहरीसाठी थोडी शॉपिंग केली होती. ते पार्सल रिसीव झाले आणि ते ओपन करून पाहायला लाडू तर खूप एक्सायटेड होती. काय आले ग? पांडाचं आले? वाव. सूप प्यायचंय? वाव. ओपन करायचं? आणि अजून काय आले ग हे खाली? हा, हे दादासाठी का? हे दादासाठी? ओके. काय आहे ग लाडू ते? मेकअप आहे. वाव. छोट्या बेबीच आहे. हा, बघू, दाखव मला. वाव, छोट्या बेबीचा मेकअप आहे. हा, मस्त. माझा नाही, तुझा आहे का? ओके. कोणी मागवलंय मेकअप तुला? पप्पानी. थँक्यू म्हटली पप्पांना? म्हण मग आधी. कसा मेकअप करतात? बापरे, असं करतात? वाव, तुला तर सगळं येतं. आपण ओपन करू. ओके, थांब. हो, करू ओपन. मस्तच आहे, खूप सुंदर आहे. आपण ओपन करू, थांब. लाडूचं जेव्हा ॲन्युअल फंक्शन होतं त्यावेळी तिचा थोडासा मेकअप केला होता आणि तेव्हापासून चाललं होतं की तिचं की पप्पा मला मेकअप किट पाहिजे. तर आज हे लहान मुलांचं मेकअप किट तिच्यासाठी ऑर्डर केलं होतं. आणि हे बघा, याच्यामध्ये खूप छान असं छोटासा ब्रश आला आहे आणि आय शॅडो आणि 2 लिपस्टिक आहे त्याच्यामध्ये. आय शॅडोचे आणि लिपस्टिकचे कलरसुद्धा खूप छान आले होते. पिंक हा लाडूचा फेवरेट कलर आहे, त्याच्यामुळे हे सगळं पिंक होतं, त्याच्यामुळे तिला खूप आवडलं. तसं तिला मेकअप वगैरे मी कधी करत नाही, कारण लहान मुलांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे मी कोणतेच हे प्रोडक्ट वापरत नाही. पण तिच्याकडे एक कलेक्शन असावं म्हणून हे तिच्या पप्पांनी तिच्यासाठी मागवले. काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा मग हा यूज करू. इथं चाललं होतं मम्मा मला इथे हे आय शॅडो वगैरे लावू, पण म्हटलं आत्ता नाही, ज्यावेळी फंक्शन असेल त्यावेळी आपण हे वापरू. तशी ती आता खूप समजदार झाली. तिला म्हटलं आत्ता नाही यूज करायचं, जेव्हा फंक्शन असेल तेव्हाच आपण हे वापरू. मग लगेच तिनं सगळं पॅक करून ठेवलं. आता टँट्रम्स वगैरे जशी मुलं मोठी होतील तसे टँट्रम्स वगैरे कमीच होतात आणि तसंच लाडू बाबतीत झाले. श्रीहरी थोडासा टँट्रम करतोय अजून. आवडलं ना? हे अजून एक पार्सल दोघांसाठी मागवले होते. याच्यामध्ये जेवणासाठी एक प्लेट आहे, चम्मच आहे, प्लस कप आहे आणि एक बाउल आहे. मुलांना कसं वेगवेगळं डिझाईनच्या प्लेटमधून जेवायला दिलं की ते सुद्धा खूप आवडीने जेवतात आणि त्यासाठीच या दोघांसाठी हे मागवलं होतं. लाडूसाठी पिंक कलर आणि श्रीहरीसाठी ब्ल्यू कलरमध्ये. आणि खरंच ही क्वालिटीसुद्धा सुंदर आली याची आणि लाडूला तर खूपच आवडली. या सेटमधला कप दोघांना सर्वात जास्त आवडला. मग या कपातून दूध कसं प्यायचं याचं ॲक्शन करून हे दोघे पण असं दाखवत होते. व्हेरी गुड. आणि हे कशासाठी आता नवीन प्लेट आलेत म्हणून या दोघांचं चाललं होतं की मम्मा मला याच्यातच जेवायला दे. म्हटलं ठीक आहे, या प्लेट आधी मी धुते आणि जेवायला देते तुम्हाला. नवीन प्लेट आले म्हणून ना.
हा मदर्स डे दिवशीचा व्लॉग आहे, त्याच्यामुळे लाडूच्या पप्पांनी म्हटलं होतं की आज स्वयंपाक नको बनवू, आपण बाहेरूनच काहीतरी मागू. मग लाडूचं फेवरेट आम्ही सूप मागवलं होतं. देऊ तुला दे, हे देऊ तुला, सूप खायचं तुला. मांडी घाल, मांडी घाल, मांडी घालून बसा. हा, मांडी घालून बसा. खा, मांडी घाला. जेवण वगैरे करून झाल्यावर या दोघांना झोपवले आणि हे दोघे पण असे शांत झोपले होते. फायनली लाडू आणि श्रीहरी दोघे पण झोपलेले आहेत. दिवसभर 5 मिनटंसुद्धा झोपले नव्हते, त्याच्यामुळे रात्री आता लवकर झोपले. आणि उद्या त्यांना स्कूलसुद्धा आहे. आणि मला असं वाटतं मुलं झाल्यापासूनच मला टाईम मॅनेजमेंट जास्त शिकले, कारण ते जागे होते तोपर्यंतच मी सगळं माझं किचनचं वगैरे सगळं कामं आवरून घेतली होती, जेणेकरून ते झोपले की लगेच मला स्वतःसाठी मी जे काम करते ते करता येईल. आणि ऑफिस असेल तर मग मी ऑफिसचं काम करते ते झोपल्यानंतर. पण आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग यूट्यूबचं मी एडिटिंग वगैरे करेन, व्हिडिओ एडिटिंगचं काम करेन. आणि मुली जागे असतात तेव्हा बिलकुल काही काम मला व्यवस्थित करता येत नाही, कारण त्यांच्यावर भरपूर लक्ष ठेवावं लागतं. कारण दोघे पण लहान आहेत, दोघांना पण समजत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर भरपूर लक्ष ठेवावं लागतं. आणि आजचा व्लॉग पण मी असंच रॅन्डम शूट केला होता. आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे आमचे डेली व्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी असे डेली व्लॉग्स बनवत जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.